आपण उपासाविषयी बघणार आहोत, आणि ती म्हणजे आत्मिक शिस्तीने उपास करूया किंवा आत्मिक शिस्त आम्ही आमच्या उपासाच्या दरम्यान लावली पाहिजे. जसं मी सांगितलं की उपास करायचे म्हणून करू नका, लोक करतात म्हणून करू नका, लोकांना दाखवण्यासाठी करू नका, परंतु त्या उपवासामध्ये एक शिस्त असली पाहिजे, आणि ती म्हणजे प्रार्थनेद्वारे जीवनात देवाची जी उपस्थिती आहे ती येण्यासाठी उपास करा. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा प्रार्थना फक्त ओठांनी असू नये. प्रार्थना तुमच्या आता या उपासाच्या दरम्यान जी प्रार्थना तुम्ही कराल ती हृदयापासून असू द्या. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की नेहमी प्रार्थना करत राहा, परंतु उपासाच्या दरम्यान केलेली प्रार्थना प्रियांनो एक प्रकारच्या आत्मिक सामर्थ्याने केलेली असते. आणि म्हणून फक्त करायची म्हणून प्रार्थना करू नका, तर त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही काय मागताय यावर पण मनन चिंतन करा. तुम्ही प्रार्थनेमध्ये कसं प्रार्थना करतात ते पण त्याच्याकडे पण लक्ष द्या. कारण बरेचदा असं होतं की प्रार्थना म्हणजे परमेश्वराकडे आमच्या प्रॉब्लेमची लिस्ट पोहोचवणं, याच्या पलीकडे प्रार्थना नसते. प्रभू तुम्हाला काय देशील याच्या पलीकडे आमची प्रार्थना नसते. आणि म्हणून इफिसकराच्या पुस्तकाचं 6व्या अध्यायाचं 18वं वचन एक सांगतं की उपासाच्या दरम्यान आम्ही कशी प्रार्थना करावी, तर सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. सर्व प्रकारची प्रार्थना करा, आत्मिक, शारीरिक, मानसिक, ज्या पण गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या सगळ्या मागा. सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. शक्य असेल तर अन्य भाषेमध्ये आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. परमेश्वराने त्याचा आत्मा आम्हाला याच्यासाठी दिलेला आहे की तो आत्मा आमच्यामध्ये राहून रडून रडून पित्याकडे आमच्यासाठी प्रार्थना करतो. म्हणून फक्त ओठांनी प्रार्थना करण्यापेक्षा, वरतून प्रार्थना करण्यापेक्षा, जो आत्मा आमच्यामध्ये टाकला गेलेला आहे त्या आत्म्याद्वारे आमच्या गोष्टी परमेश्वराकडे पोहोचू द्या. म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा. आणि फक्त आता प्रियांनो, फक्त स्वतःसाठी मागणं सोडा. मी माझा परिवार याच्या पलीकडे जाऊन शेजाऱ्यासाठी, दुश्मनासाठी, नातेवाईकांसाठी, प्रियांनो आपल्या चर्चसाठी, पास्टरांसाठी, राष्ट्रासाठी, सगळ्यांसाठी प्रार्थना करा. कारण या लेंट पिरियडमध्ये मी असं बघितलं आहे की आमचा आत्मा खूप उत्सुक असतो, आमचा आत्मा खूप जागृत असतो, आणि मग या दरम्यान केलेल्या प्रार्थना खरोखर प्रियांनो परमेश्वराकडे पोहोचतात. आणि म्हणून सगळ्यांसाठी प्रार्थना करा. प्रार्थनेमध्ये पण स्वार्थी बनू नका. कळलं? आम्ही मागतो तो फक्त आमच्यासाठी आणि आमच्या परिवारासाठी, त्याच्या बाहेर आमच्या प्रार्थना नसतात. परंतु या उपवासाच्या दरम्यान सर्व जनांसाठी, सगळ्यांसाठी प्रार्थना करा, आणि मग बघा परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देतो. दुसरी गोष्ट, या लेंट पिरियडमध्ये जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत, उपवास करत आहोत, तो वचनांचा अभ्यास करा. काय करा? जेव्हा उपवास, प्रार्थना आणि वचन ही जी त्रयी आहे ना प्रियांनो, या त्या 3 गोष्टी आहे ना, या गोष्टी आम्हाला खूप सशक्त बनवतात, या गोष्टी आम्हाला सामर्थ्यशाली बनवतात. म्हणून वचनाला सोडू नका. जितका वेळ आम्ही जेवण्यामध्ये घालवत होतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ आता आत्मिक मन्ना खाण्यासाठी घालवा. हा जो आत्मिक मन्ना आहे, हे म्हणूनच आहे ना, परमेश्वर काय म्हणतो की तू शारीरिक भोजन जेव्हा सोडतो तेव्हा आत्मिक भोजनासाठी वेळ मिळतो. आणि म्हणून जितका होईल तितका परमेश्वराच्या वचनामध्ये वेळ घालवा. फक्त वाचू नका, तर वचन आमच्याशी बोलते. लक्षात घ्या, ते वचन आमच्यासाठी, आमच्या बरोबर काय बोलते ते जाणून घ्या. आम्ही फक्त धडधड वचन वाचतो, आम्हाला काहीही कळत नाही. बरेच लोकांची ही कंप्लेंट पण असते, आम्ही पवित्र शास्त्र वाचतो पण आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला काहीच त्याच्यामधल्या गोष्टी कळत नाही. तर प्रियांनो, हा जो उपवासाचा काळ आहे, थोडा वेळ थांबा. जेव्हा वचन समजत नाहीत तर वचनांचा अभ्यास करा. आणि
ही जी वचनं आम्हाला दिलेली आहेत ती वचनं फक्त वाचण्यासाठी दिलेली नाही आहेत, तर ही जी वचनं आम्हाला दिलेली आहेत तिमोथीकराच्या दुसऱ्या तिमोथी 3:16 परमेश्वर स्पष्टपणे आम्हाला सांगतो की हे बायबल तुम्हाला का दिलेलं आहे, तर हे बायबल तुम्हाला प्रत्येक हे जे बायबल आहे प्रत्येक वचन हे परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख आहे आणि तो सद्बोध म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवण्यासाठी, दोष दाखवण्यासाठी. बायबल आम्ही किती पाण्यात आहोत ते आम्हाला दाखवतो, पाण्याचा अर्थ आम्ही किती पापात आहोत हे दाखवतं. तर हे बायबल आम्हाला दोष दाखवतो, आमची सुधारणा आमच्या पापातनं, आमच्या चुकांमधनं कशी करता येईल हे आम्हाला दाखवतं. नीतिशिक्षण आम्हाला धार्मिक गोष्टी शिकण्यासाठी पवित्र शास्त्र मदत करतं, यासाठी उपयोगी आहे. तर आता मला सांगा, आपण बायबलचा उपयोग सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिवचन, नीतिशिक्षण यासाठी करतो का? बायबल वाचल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फरक पडतो का, हा स्पष्ट प्रश्न आहे. बायबल आमच्याशी बोलते का? बायबलच्या अनुसार आम्ही चालतो का? हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न स्वतःला विचारा. हे मी तुम्हाला नाही विचारत आहे, तुम्ही स्वतःला विचारा की बायबल परमेश्वराने आम्हाला ही वचनं देण्यामागचं परमेश्वराचं हेतू हा होता की आम्ही सद्बोध घ्यावा. हे जे बायबलमध्ये आमचे पाप किंवा दोष आम्हाला दाखवले गेले आहेत ते काढून टाकावेत. परमेश्वराच्या असं लिहिलेलं आहे की नीती शिक्षण यातनं आम्हाला मिळतं आणि हे बायबल आम्हाला सुधरवतं. आतापर्यंत बायबलनी आम्हाला सुधरवलं का बायबल वाचून आम्ही सुधारलो का, हे पण बघणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही उपास करतो प्रियांनो, तेव्हा अजून एक गोष्ट नक्की करा आणि ती म्हणजे परमेश्वराचे आभार माना. ज्या पण गोष्टी परमेश्वराने आमच्यासाठी आतापर्यंत केल्या, करणार आहे, करत आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं आभार प्रदर्शन करा. कारण परमेश्वराला मान, महिमा, गौरव दिलेलं खूप आवडतं. परमेश्वराची स्तुती आराधना करा. जितका वेळ तुम्हाला देता येईल तेवढा वेळ परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये घालवा. आणि जर तुम्हाला धन्यवाद करता येत नसेल तर मी तुम्हाला एक छोटीशी टिप देईल त्याच्यासाठी की कशासाठी स्तुती म्हणजे कशासाठी आभार मानायचे. जर कळत नसेल तर काही नाही करता येत असेल तर स्तोत्रसंहिता वाचा. कारण स्तोत्रसंहितामध्ये बरेच जी स्तोत्रसंहिता आहे त्यातली जी स्तोत्र आहे ती दाऊद राजाने लिहिलेली आहे. आणि दाऊद राजा परमेश्वराच्या हृदयाच्या मागे धावणारा मनुष्य होता आणि त्याने आपलं हृदय त्या स्तोत्रसंहितेमध्ये ओतलेलं आहे. आणि म्हणून जर आम्हाला कळत नसेल की आम्ही कसं आभार प्रदर्शन करावं, दाऊद राजाकडनं शिका. कारण या स्तोत्रसंहितेमध्ये बरेच असे जे ज्यांनी लिहिलेलं आहे त्यांनी आपलं हृदय परमेश्वराकडे व्यक्त केलेलं आहे. म्हणून आभार प्रदर्शन करता येत नसेल तो स्तोत्रसंहिता वाचा. नक्कीच तुमचे जे आभार प्रदर्शन आहे किंवा आभार आहे परमेश्वराकडे पोहोचेल. आणि देवाच्या सेवेत आणि दानामध्ये वाढा. फक्त स्वतःचा विचार करू नका. फक्त आम्हाला असं वाटतं की मी उपास केले झालं, उपास केले म्हणजे एखाद वेळेचं जेवण सोडलं झाला माझा उपास. नाही प्रियांनो, या वर्षी या लेंट पिरियडमध्ये देवाच्या सेवेमध्ये वेळ घालवा. जिथे पण गरज आहे, जसं मी म्हटलं चर्चमध्ये गरज आहे, या चर्चमध्ये पास्टरांना विचारा, लीडर्सला विचारला की मी काय करू, चर्चमध्ये माझ्यासाठी काही काम आहे का, तर चर्चमध्ये काम करा. सोसायटीमध्ये तुमचं कुणाला गरज आहे, कोणी आजारी आहे, कुणाला मदतीची गरज आहे, जाऊन स्वतःहून लोकांना विचारा की मी तुमच्यासाठी काय करू शकतो आणि शक्य असेल तेवढी लोकांची मदत करा. चर्चमध्ये, घरामध्ये, सोसायटीमध्ये, आपल्या कामाच्या जागी, जिथे जरूर असेल तिथे जाऊन परमेश्वराच्या तिथे जाऊन लोकांची सेवा कराल तर ती परमेश्वराची सेवा केल्यासारखं आहे. आणि म्हणून स्पेशली घरामध्ये आम्ही घराला खूप, आमच्या घरच्यांना स्पेशली आईवडिलांना खूप
असेच घेतो, लाईटली घेतो. या लेंट पिरियड, या उपासाच्या समयी स्पेशली आईला जाऊन विचारा, मी तुझी काय मदत करू. आईची मदत करा, वडिलांची मदत करा, जे घरात सिनियर सिटीजन आहेत त्यांची मदत करा. आणि बघा प्रियानो, किती आशीर्वाद मिळतील आणि किती समाधान मिळेल. करून तर बघा, सेवा करून बघा. मी तुम्हाला सांगते, सेवा करून घेण्यामध्ये जितका आनंद नाही ना, तितका आनंद सेवा करण्यामध्ये आहे. तर या उपासाच्या दरम्यान हे करून बघा. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन, दान करा. जसं आम्ही यशायामध्ये वाचलं की अन्नदान करा, श्रमदान करा, पैशाचं दान करा, जिथे गरज आहे तिथे जाऊन दान करा. थोडं खर्च करा. या उपासामध्ये खर्च करा. खर्च कशासाठी करा? स्वतःवर नाही. उपास नाही संपत की आम्हाला ईस्टरचे वेध लागलेले असतात आणि आम्ही उपास सुरू नाही करत की आम्ही विचार करायला लागतो आता ईस्टरसाठी कुठला ड्रेस घ्यायचा, ईस्टरसाठी काय खरेदी करायची, ईस्टरसाठी घराला कसा कलर द्यायचा, ईस्टरसाठी घर कसं सजवायचं. प्रियांनो, यावर्षी परमेश्वराच्या इच्छेखातीर जे खर्च तुम्ही करणार आहे त्यातला थोडा पैसा लोकांसाठी खर्च करा. बघा, चर्चमध्ये कोणी आहे का ज्याच्याकडे पैसे नाही आहेत, जो नवीन खरेदी करू शकत नाही, अशा लोकांना मदत करा. त्यांच्यासाठी कपडे खरेदी करा. तुमचे कपडे थोडे कमी पैशाचे घ्या, त्यांच्यासाठी थोडे कपडे घेऊन बघा. आणि प्रियानो, अशा प्रकारे लोकांना सढळ हाताने मदत करा. हा जो लेट पिरियड आहे या वर्षीचा, तो थोडा वेगळा होऊ द्या. तो थोडा तुफानी होऊ द्या. जरा देऊन बघा की परमेश्वर ते उपास कसे कबूल करत आहे. अजून पुढच्या वचनामध्ये आपण जाऊया. अजून एक मुद्दा आपण बघणार आहोत. आणि